दोन चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू कुणाल याचा आणि हा चौकार. रुपेश. 3 चेंडू आणि 7 धावा. नेहरूनगरची माता या संघामध्ये बलाढ्य असा हा फलंदाज रुपेश शेलार, नावाजलेला असा हा फलंदाज. 3 चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. नेहरूनगरची माता या संघाची कुणाल गावंड याच्यासारख्या सुंदर गोलंदाजाला त्याने चौकार मारलेला आहे आणि हा चौथा चेंडू, सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू. जसं हिंदीमध्ये एक शब्द की वापसी, वापसी कशी केली जाते हे कुणाल गावंड यांच्याकडून शिकावं. कारण की ह्या अगोदरच्या चेंडूवरती सुंदर असा चौकार मारल्यानंतर रुपेश याने पुढचा चेंडू लगेच निर्धाव धावाचा चेंडू कुणाल याचा आणि हा चेंडू पुन्हा एकदा पाहूया सीमारेखा पार, षटकार. आणि धावसंख्या झालेली आहे 13. 5 चेंडू आणि 13 धावा. कुणाल गावंड यांचे बंधू कुशल गावंड त्या ठिकाणी होते, पण चेंडू मात्र सीमारेखा पार. पुन्हा एकदा सुंदर असा फटका रुपेशाचा समोरच्या दिशेने आणि हा चौकार. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 17. कुणाल गावंड याच्या पहिल्या षटकात 17 धावा. 17 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाखेरीस. धावसंख्या झालेली आहे ती 17. कुणाचा दादा आणि कुणाचा सर, तू आमचा भाव, तोच नंबर 1. कुणाचा दादा आणि कुणाचा सर, तू आमचा भाव, तूच नंबर 1. धावसंख्या झालेली आहे ती 17. पहिल्या षटका अखेरीस नेहरूनगरची माता. पुढील गोलंदाज दुसरा षटक घेऊन येत आहेत यश उर्फ कांचा, नावाजलेला असा हा गोलंदाज विकेम या संघाचा. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 17. आणि बेधडक आणि बिंदास फलंदाज रुपेश शेलार याची सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी आणि पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 17. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि एक धाव मिळाली. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलेले आहेत बेधुंद फलंदाज, धडाकेबाज फलंदाज, षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा फलंदाज रुपेश शेलार. नेहरूनगरची माता या संघातील उत्कृष्ट असा हा फलंदाज रुपेश शेलार याची फलंदाजी पाहण्यासाठी त्याचे चाहते सुद्धा इथे उत्सुक असतात. ज्या ज्या वेळेला नेहरूनगरची माता हा संघ मैदानात खेळण्यासाठी उतरतो त्या त्या वेळेला
त्याचे फॅन फॉलोवर्स इथे मैदानात आपल्याला दिसतच असतात, आजही आहेतच. आणि पुन्हा एकदा उंच हवेत उडालेला चेंडू प्लेअर खाली आणि झेल सोडलेला आहे. संतोष मोरे उर्फ पोल्या नावाजलेला असा हा क्षेत्ररक्षक, ह्याच्याकडनं अशी कामगिरी आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. पण आज सुंदर असा फलंदाज, बेधुंद फलंदाज रुपेश शेलार याचा झेल त्यांनी सोडलेला आहे. पण तो झेल किती महागात पडेल हे आपल्याला काही वेळातच समजेल. पुन्हा एकदा सुंदर असा पायातील चेंडू सीमारेखा बाहेर षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 25. रुपेशची फलंदाजी पाहून आकाश सुद्धा सुंदर असे षटकार धावसंख्या झालेली आहे ती 25. कांच्या याच्या चेंडूवरती आकाशाने सुद्धा षटकार ठोकलेला आहे. आणि जितके षटकार ठोकत आहेत नेहरूनगरची माता, तितक्याच आंब्याचे मानकरी सुद्धा ठरत आहेत. प्रत्येक षटकारास एक हापूस आंबा आहे याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. आणि पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 26. रुपेश काहीतरी कानमंत्र देताना आपल्याला दिसतील आकाश याला, कारण का ह्या अगोदरची पूर्ण ओव्हर रुपेश याने खेळली होती. काहीसा अंदाज त्याला खेळपट्टीचा आलाच असेल, त्याच अंदाजानुसार आपले काहीतरी क्षण तो आकाशाला सांगत असेल, काही एक्सपिरियन्स देत असेल. पुन्हा एकदा त्या एक्सपिरियन्सचाच फायदा उठवताना आपल्याला दिसतंय सीमारेखा पार षटकार. हॅलो, आलो ना, फक्त आवाज चालू कर ना. चालू आहे, फक्त आवाज वाढव. हॅलो हॅलो हॅलो, चेक माइक चेक. हॅलो 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 हॅलो. Hello, 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 hello. याच्या ओव्हरला किती आले? सेकंड ओव्हरला किसने डाला अभी? यश 20. अरे यूट्यूबर केलंय ना सेटिंग, त्यालाच बोलो. हॅलो 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 माइक चेक, माइक चेक. 1 2 3 4. हेलो हेलो कुशल. हॅलो हॅलो. आता आहेत आहेत कुशल गावण. हेलो 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 हॅलो 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 हॅलो
हो आला. हॅलो 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 चेक माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो सुंदरशी गोलंदाजी पण अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 38. तिसरं षटक घेऊन येत आहेत कुशाल कुशल आणि सुंदर असा फटकार आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा रुपेश शेलार याच्या फलंदाजीतून आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 44-44. प्रथम रुपेश शेलार हा पहिल्यापासूनच क्रीडांगणावरती आपल्या खेळपट्टीवरती उपस्थित आहे. आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करतोय. चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्या क्षणी परेश शेलार हा सुद्धा फलंदाजीसाठी खेळपट्टीवरती उपस्थित झालेला आहे. दोघे भाव स्टीव्ह वॉग आणि मार्क वॉग म्हणून ओळखले जाणारे असे हे दोन्ही फलंदाज परेश शेलार आणि रुपेश शेलार. आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खाली आपल्याला खेळाडू असेल पण तो फक्त प्रेक्षक म्हणूनच आहे आणि हा सीमारेखा पार षटकार. सुंदर अशी फलंदाजी आणि ह्या षटकारांची टोटल धावसंख्या झाली ती 50. हाफ सेंचुरी नेहरूनगरची माता या संघाची. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही भावांकडून. परेश शेलार आणि रुपेश शेलार दोघेही नावाजलेले असे फलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी कुशल याची आणि षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 50. 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 50. अजूनही 2 षटक शिल्लक. आवाज येते का? 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 50. नेहरूनगरची माता
या संघाची. आणि रुपेश शेलार याची वैयक्तिक अशा 33 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी. फक्त 10 चेंडूमध्ये रुपेश शेलार यांनी 33 धावा पटकावलेल्या आहेत. इतकी सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी रुपेश शेलार. अशीच फलंदाजी करत राहिला तर 70 ते 80 धावांचा पल्ला पार पाडेल नेहरूनगरची माता. कारण का दोन्ही संघापेक्षा दोन्ही हे जे फलंदाज आहेत अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहतोय परेश शेलार यांचा हा चेंडू पण बाद. परेश शेलार बाद झालेले आहेत. थोडस विकेएम संघ हलका महसूस करेल कारण का
हॅलो 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 मलाच मग ऐकायला येत नाही बोलतोस की नाही हॅलो 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 चेक माईक चेक हॅलो अरे वा असं थोडी बोलणार आहे मी मोठ्या अजिबात बंद असल्यापेक्षा ते बरं आहे. आता एकदमच बंद असल्यापेक्षा पूर्ण बंद होतं बरोबर त्याच्यापेक्षा थोडं दिलं एवढं जरी असलं ना तरी हॅलो हॅलो चेक माईक चेक चेक माईक चेक साहेब बघा आता आवाज बघा साहेब हॅलो चेक माईक चेक सामन्याला सुरुवात होत आहे. पहिली गोलंदाजी घेऊन येत आहेत परेश शेलार आणि सामना करेल साईप्रसाद मयेकर आणि संतोष मोरे उर्फ पोल्या. हॅलो हॅलो माईक चेक हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 चेक माईक चेक हॅलो हॅलो हॅलो
चार चेंडू, धावसंख्या झालेली आहे ती 7. 4 चेंडूत 7 धावा झालेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी कुणाल गावंड याची विकेएम संघाकडून. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 7. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. परेश शेलार चौथा चेंडू आणि सामना करेल कुणाल गावंड. सुंदर असा फटकार आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 13. 4 चेंडू 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 13. अजूनही 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. 4 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. विकेएम या संघाला सामना विजयी होण्यासाठी 68 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 13. विकेएम या संघाची पहिल्या षटकात 18 धावा होत्या. त्याचीच बरोबरी करताना 4 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील धावा जर विकेएम या संघाचा बरोबरीत करायच्या असेल तर 2 चेंडूत अजूनही 5 धावा केल्या तर त्यांची बरोबरी करू शकतात. आणि हा सुंदर असा फटकार पुन्हा एकदा आणि हा चौकार. सुंदर फलंदाजी आणि 5 चेंडू 17 धावा झालेल्या आहेत. सुंदर फलंदाजी करतोय कुणाल गावंड. अतिशय सुंदर असा फलंदाज कुणाल गावंड विकेएम या संघाकडून. धावसंख्या झालेली आहे ती 17. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक. परेशची महागडं शतक आपल्याला पाहायला मिळते. महागडं असं षटक नेहरूनगर ची माता या संघातील परेश शेलार. पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न पण एकच धाव मिळेल. एकच धाव. धावसंख्या झालेली आहे ती 18. पहिल्या षटका अखेरीस नेहरूनगरची माता या संघाची धावसंख्या सुद्धा 18 होती आणि विकेएम या संघाची धावसंख्या सुद्धा 18 आहे. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 18. धावसंख्या झालेली आहे ती 18. अजूनही 24 चेंडू मध्ये 50 धावांची गरज. विकेएम या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 24 चेंडू आणि 50 धावा. एक मोठा असं एक विकेट साई प्रसाद मयेकर याच्या स्वरूपात विकेएम या संघाला एक मोठा धक्का लागलेला आहे. पण संतोष मोरे आणि कुणाल गावंड यांनी आपली इनिंग सांभाळत पहिल्या षटकात 18 धाव्या कुटलेल्या आहेत. अजूनही 24 चेंडूत 50 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी. दोन्ही फलंदाज नावाजलेलेच फलंदाज आहेत, कुणाल गावंड आणि संतोष मोरे. संतोष मोरे एक असा फलंदाज आहे हा कधीही क्रीडांगणात कधीही खेळपट्टीवरती येवो, प्रॅक्टिस करू किंवा न करू, पण त्याचा बॅटला जे बॉल जसे टच होतात अगदी असं कोणालाही वाटेल की हा रेग्युलर खेळणारा प्लेअर आहे. सुंदर असा फटकार आणि तेवढं सुंदर असा झेल आणि कुणाल गावंड बाद झालेला आहे. मोठा झटका लागलेला आहे विकेएम या संघाला, एक मोठा धक्का आणि पहिला गडी बाद. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 18 या धावसंख्येवरती.
आणि विकेएम या संघाला खरंच एक मोठा धक्का आणि दुसरा गडी बाद कुणाल गावंड याच्या स्वरूपात. पुढील फलंदाज विशाल भाटकर. पुढील फलंदाज विशाल भाटकर. पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी बजावतील विशाल भाटकर. गेल्याच वेळेला गेल्या वीकमध्ये 4 चेंडूत 7 धावांची गरज असताना विकेएम या संघाला विशाल भाटकर यांनी सुंदर असा षटकार मारला होता. पण तोच सामना 2 चेंडूत 1 धाव पाहिजे असताना विकेएम या संघाला तो गमवावा लागला. पाहूया आज कोणती कामगिरी करतील विशाल भाटकर. संघ थोडा अडचणीत आहे. आपल्या संघाला या अडचणीतून कोणता फलंदाज बाहेर काढेल अशी कर्णधार वाट बघतच असेल, कारण का संतोष मोरे अजूनही खेळपट्टीवरती आहेत आणि आता आलेले ते विशाल भाटकर याचा पहिलाच फटके षटकार मारण्याचा प्रयत्न आणि विशाल भाटकर पहिल्या चेंडूवरती बाद झालेले आहेत आणि तिसरा झटका विशाल भाटकर यांच्या स्वरूपात. तिसरा झटका. पुढील फलंदाज अचूक गोलंदाजी करून आपल्या संघाला कमी धावांवरती रोखलेलं होतं. नेहरू नगरच्या माता या संघाला 68 धावा असे गोलंदाज कुणाल गावंड आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. कुशल गावंड यांना आता आपली अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी दाखवावी लागेल. गोलंदाजी तर त्यांनी अचूक केलीच आहे. आता फलंदाजी करून आपल्या संघाला कोणत्याही परिस्थितीत विजयी करायचा असेल तर सुंदर फलंदाजी सुद्धा करावीच लागेल. कुशल गावंड आणि संतोष मारे तसेच बिपिन शुक्ला याची सुंदर गोलंदाजी. पहिल्याच 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा असताना 2 चेंडूवरती 2 गडी बाद आणि हॅट्रिक. तिसरा चेंडू आणि कुशल गावंड यांचा पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका, सीमारेखा पार षटकार. विकेएम या संघाला आज खरंच कुशल गावंड याची अत्यंत गरज आहे. गोलंदाजी त्यांनी जशी सुंदर केलेली आहे तसंच पहिल्या चेंडूवर सुद्धा त्यांनी सुंदर असा षटकार मारून त्यांनी दाखवून दिलेला आहे की कुशल गावंड जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे विकेएम या संघाची आशा अजूनही जिवंत आहेत. धावसंख्या झालेली ती 24. दुसरा फटकार मारण्याचा प्रयत्न आणि कुशल गावंड सुद्धा बाद झालेला आहे. मोठा झटका विकेएम या संघाला, मोठा झटका आणि कुशल गावंड बाद. सुंदर असा झेल आपण रुपेश शेलार याकडून आपल्याला पाहायला मिळतोय की ज्याप्रमाणे रुपेश शेलार याने सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाला 68 धावापर्यंत पोहोचवलेलं होतं, त्याचबरोबर सुंदर असं क्षेत्ररक्षण कुशल गावंड याचा खतरनाक फलंदाजाला त्यांनी बाद केलेला आहे. सुंदर असं झेल रुपेश शेलार याचा. खरंच रुपेश शेलार आणि परेश शेलार हे असे 2 बंधू आहेत जे नेहरूनगरची माता या संघाला लाभलेले आहेत. खरंच नेहरूनगरची माता आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की हे 2 खेळाडू आपल्या संघामध्ये खेळत आहेत. रुपेश शेलार आणि परेश शेलार नावाजलेले असे हे फलंदाज, नावाजलेला एक क्षेत्ररक्षक आणि एक नावाजलेला गोलंदाज सुद्धा आहे परेश शेलार. धावसंख्या झालेली आहे ती 24. 4 चेंडू आणि 24 धावा. 4 चेंडूमध्ये 1 षटकार भलेही बिपिन शुक्ला यांच्या गोलंदाजीवरती गेला असेल, पण बाकीच्या 3 चेंडूमध्ये त्याने 3 गडी बाद केलेले आहेत असा गोलंदाज बिपिन शुक्ला. पुढील फलंदाज अतित मयेकर. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि हा माझ्या मते चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी अतित मयेकर यांची. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपल्या संघाच्या अशा थोड्याशा जिवंत ठेवलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 28. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 28.
नॉन स्ट्राईक असणारे संतोष मोरे सलामीला गेलेले आहेत फलंदाजीला, पण अजूनही एकही चेंडू त्यांनी खेळलेला नाही. आणि अवांतर धाव, पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 25. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली 25. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील अतित मयेकर सामना करतील या चेंडूचा, आणि हा अतिशय सुंदर असा फटकार, आणि हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. सुंदर फलंदाजी, धावसंख्या झालेली आहे ती 31. अतिशय सुंदर फलंदाजी. आपला संघ संकटात असताना अतित मयेकर यांनी चौकार आणि षटकार मारून धावसंख्या झालेली ती 31. 31. 35. चुकीची दुरुस्ती. धावसंख्या झालेली ती 35. अपने को टीम से मतलब कांटेक्ट ले ले उन लोग का, मैं उससे बात करने के लिए. तो लिख के रखना, एक ग्रुप में डाल. हाँ, तो 3-4 टीम जो भी है ग्रुप में डाल. 35 झाला, 35. 2 ओव्हर. धावसंख्या झालेली ती 35. 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 35. किती पाहिजे अजून? 3 षटका किती पाहिजे? विकेएम या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी अजूनही 18 चेंडू 33 धावांची गरज. 18 चेंडू आणि 33 धावा. 18 चेंडू 33 धावांची गरज. उमेश 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 तांबे. रहने दे, डाल कोई भी. 18 चेंडू 33 धावांची गरज. अतिशय सुंदर असा फटकार, लक्ष्याच्या दिशेने 1 धाव पूर्ण. संतोष मोरे माझ्या मते पहिला चेंडू खेळले असतील, सलामीला फलंदाजीला जाऊन पहिला चेंडू त्यांनी हाताळला असेल संतोष मोरे यांनी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. अतिशय सुंदर फलंदाजी अतित मयेकर याची. संघ एकदम संकटात असताना 2 चेंडूमध्ये त्यांनी 10 धावा पटकावलेल्या होत्या आणि समाधानकारक धावसंख्येवरती आपल्या संघाला पोहोचवलेलं होतं. अतिशय सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा हा चेंडू, आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती. 16 चेंडूत अजूनही 32 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी 16 चेंडूत 32 धावांची गरज. समोरच्या दिशेने हा टोलावलेला आहे, आणि हा चौकार. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. 15-28. 15 चेंडूत 28 धावांची गरज. सुंदर अशी फलंदाजी अतित मयेकर यांची, सॉरी अतित मसूरकर. आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करतोय अतित मसूरकर. 1 षटकार आणि 2 चौकार ठोकून आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्येवरती पोहोचवलेला आहे. विकेएम या संघासाठी खेळत आहेत अतित मसूरकर. धावसंख्या झालेली आहे ती 40. पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न, पण यष्टी गच्चा असते यष्टी रक्षण. 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 41. 4 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 41.
पाचवा चेंडू सामना करेल पोल्या. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि रिव्हर्स मध्ये सुंदर असा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय संतोष मोरे याच्या बॅट मधून. अतिशय नावाजलेला असा फलंदाज संतोष मोरे. रिव्हर्स षटकार आपल्याला कमीच पाहायला मिळतात. संतोष मोरे हा रिव्हर्स षटकार मारण्यामध्ये एक यशस्वी खेळाडू आहे. खरंच सुंदर फलंदाज. आणि धावसंख्या झालेली आहे ती 47. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 47. शेवटचा चेंडू. सिंगल. धावसंख्या झाली ती 48 आणि 12 चेंडूत 20 धावांची गरज. सामना बरोबरीत सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बारा चेंडूत 20 धावांची गरज VKM या संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल, विजयी व्हायचं असेल तर 12 चेंडूत 20 धावांची गरज. VKM या संघाचे दोन फलंदाज आतित मसूरकर आणि दुसरा संतोष मोरे उर्फ पोल्या नावाजलेले असे फलंदाज. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी सुंदर अशी लढाई करत आहेत आणि दोन्ही फलंदाज षटकार आणि चौकार मारून आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्येवरती पोहोचवलेले आहे. आणि 12 चेंडूत 20 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी परेश शेलार आणि फलंदाजीसाठी पुन्हा एकदा संतोष मोरे. या मागच्या षटकामध्ये अतिशय सुंदर असा रिव्हर्स षटकार ठोकलेला होता संतोष मोरे यांनी. पाहूया आता परेश शेलार कोणती कामगिरी करतील आपल्या संघासाठी. आणि हा सुद्धा सुंदर असा फटकार आणि हा चौकार. परेश शेलार याच्या पहिल्या चेंडूवरती सुंदर असा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या झालेली आहे ती 52. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 52. पुन्हा एकदा दुसरा चेंडू परेश शेलार याचा सामना करेल संतोष मोरे. खरंच सुंदर असा फटकार. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 53. 2 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 53. 10 चेंडूत 15 धावांची गरज. 10 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा कंपल्सरी करायच्या आहे. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल. 10 चेंडूत 15 धावांची गरज. पुन्हा एकदा सुंदर असा फटकार आणि 4. 9 चेंडू आणि 11 धावा. 9 चेंडूत 11 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी 9 चेंडूत 11 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 11 धावा.
अतितटीचा हा सामना, रोमांचक असा हा सामना. या सामन्यामध्ये 9 चेंडू आणि 11 धावा. 9 चेंडूत 11 धावांची गरज. 8 चेंडूत 10 धावांची गरज. 8 चेंडूत 10 धावांची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती संतोष मोरे उर्फ पोल्या. 8 चेंडू आणि 10 धावा. सुंदर असा फटकार, सुंदर असं क्षेत्ररक्षण रुपेश सेलार याचं. 7 बॉल 9 धावा. 7 चेंडूत 9 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी 7 चेंडूत 9 धावांची गरज. सहा चेंडूत 8 धावांची गरज. 8 धावा कंपल्सरी आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास म्हणजेच नेहरूनगरची माता या संघास विजयी केले जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सहा चेंडूत 8 धावांची गरज. पहिला सामना विजयी झालेले स्नेह सागर या संघाला नम्र विनंती आहे की त्यांनी तयारीत राहायचं आहे. आता जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर आपला तिसरा सामना खेळवण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. स्नेह सागर. अजूनही 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. 7 धावा, सॉरी. 5 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा संतोष मोरे स्ट्राईक वरती. 5 चेंडू आणि 7 धावा. रिवर्स मारण्याचा प्रयत्न आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण आणि बाईचा चौकार. 4 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू 3 धावांची गरज. कोणाचा स्कोर जास्त आहे, परेशचा आपल्या पोलाचा आहे की अतिशचा? त्या द्यायचं तुला. सुंदर असा फटकार आणि पुन्हा एकदा गच्चा यष्टीरक्षण. 3 चेंडू आणि 3 धावा. अशा तऱ्हेने VKM हा संघ
विजयी झालेला आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. विकेम हा संघ विजयी झालेला आहे. विकेम या संघाचा मॅन ऑफ द मॅच जो ठरलेला आहे तो अतित मसूरकर. अतित मसूरकर आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाच्या हस्ते देतो? आताच्या सामनावीराचा पुरस्कार आपले आलेले मान्यवर अलीभाई यांच्या हस्ते करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. ज्या वेळेला विश्व मित्र क्रीडा मंडळ हा संघ संकटात होता त्यावेळेला फलंदाजीसाठी